नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायजन पोलीस भरती पीओके सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण नवी मुंबईला कोणी अर्ज करावा या ठिकाणी संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी पाहणार आहोत. यापूर्वी आपण पुणेला अर्ज करावा, नंतर मुंबई शहरला या ठिकाणी या संदर्भात पूर्ण माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे. ते सुद्धा व्हिडिओ कोणी पाहिले नसेल तर ते त्यांनी पाहून घेऊ शकता या ठिकाणी. तर आज या ठिकाणी आपण नवी मुंबईसाठी या ठिकाणी जागा किती आहेत, अर्ज कोणी करावा, कोणी करू नये, आणि त्याचं मेरिट, लेखी परीक्षा संदर्भात आणि त्यांचे अधिकारी कोण आहेत, काय नाही, या संदर्भात पूर्ण या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी, त्या ठिकाणी ग्राउंड कसं असेल, काय याचं पूर्ण आढावा या ठिकाणी शेवटपर्यंत आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा या ठिकाणी. तर चला या ठिकाणी बघू. तर या ठिकाणी हे ऍडव्हर्टाइजमेंट बघू शकता तुम्ही. या ठिकाणी काही जाहिरात आलेली आहे. कुठे? नवी मुंबईसाठी या ठिकाणी काही जाहिरात आलेली आहे. त्याची जागा बघू आपण या ठिकाणी. बघा, तर टोटली किती 445 जागासाठी या ठिकाणी किती आलेले आहे, नवी मुंबईच्या ठिकाणी जागा आहेत. लक्षात घ्या ठिकाणी. तर बघू शकता या ठिकाणी. तर सर्वसाधारणसाठी किती आहेत? या ठिकाणी 136 जागा आहेत. सर्वसाधारण सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे जागा आहेत. लक्षात घ्या. आणि जे आपापल्या कास्ट वाईज असतील त्यांनी या ठिकाणी काय आपल्या जागा या ठिकाणी पाहून घेऊ शकता. लक्षात. राखीवसाठी किती? 168 आहेत. लक्षात घ्या. इतर मागास ओबीसी साठी किती या ठिकाणी? 91 जागा सर्वात जास्त आहेत. लक्षात घ्या. अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी जागाच नाहीत. लक्षात घ्या. 0 जागा आहेत. लक्षात घ्या. आणि कुठल्या जागासाठी? अनुसूचित जातीसाठी जागाच या ठिकाणी नाहीत. लक्षात घ्या. पुढे सर्वसाधारणसाठी किती आहेत? 136 जागा आहेत. महिला आरक्षणासाठी किती? 133 जागा आहेत. भरपूर अशा जागा महिलांना सुद्धा आहेत. खेळाडूसाठी किती? नुसत्या 22 जागा आहेत. प्रकल्पग्रस्तासाठी सुद्धा 22 जागा आहेत. नंतर भूकंपग्रस्तासाठी 8 जागा आहेत. आणि माजी सैनिकासाठी सुद्धा या ठिकाणी भरपूर अशा जागा, त्यांना सुवर्ण संधी या ठिकाणी आहे. 68 जागा माजी सैनिकासाठी आहेत. अंशकालीनसाठी 22 जागा आहेत. नंतर पोलीस पाल्यासाठी 12 आणि काय गृह संरक्षक दल यासाठी किती? 22 जागा. टोटली अशी किती आहेत या ठिकाणी? 445 जागा सुद्धा या ठिकाणी काही भरपूर अशा जागा या ठिकाणी आहेत. लक्षात घ्या. टॉप 8 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काही जागा 445 या ठिकाणी नवी मुंबईला आहेत. तर पुढे बघू या ठिकाणी आपण. बघा, नवी मुंबईसाठी या ठिकाणी बघा 445 जागा आपण आढावा या ठिकाणी बघितलाच. या ठिकाणी कुणाला नव्हत्या? अनुसूचित जातीला या ठिकाणी काय, म्हणजे जमातीला या ठिकाणी काय जागा नव्हत्या. पुन्हा जमातीला एकही जागा या ठिकाणी नव्हती. ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिले. पण कोणी फॉर्म भरावा, मेरिट किती, लेखी परीक्षा आणि मागील भरतीचा पूर्ण आढावा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या. पुढे या ठिकाणी याच्यामध्ये बँड्स म्हणल्या ठिकाणी काय 6 जागा किती? बँड्स म्हणल्या ठिकाणी 6 जागा किती या ठिकाणी काय राखीव असणार आहेत. लक्षात घ्या. आणि या ठिकाणी सर्व कास्टला या ठिकाणी जागा आहेत. कुठल्या पदावर अनुसूचित जाती जमातीसाठी या ठिकाणी जागा होत नाहीत. इतर सर्व कास्टला या ठिकाणी जागा फिक्स आहेतच. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये नवीमध्ये सुवर्ण संधी जे काय असणार आहे, याचा सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही नवी मुंबईचे जे काही प्रॉपर विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या आसपासच्या जिल्ह्याचे जे काय असतात त्यांना या ठिकाणी सुवर्ण संधी असणार आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी तर प्रॉपरच असले तर त्यांना काय होते, नंतर जे काय असतंय नंतर जिल्हा चेंजचा या ठिकाणी काही बदलीचा या ठिकाणी काय त्यांना ते टेन्शन या ठिकाणी नसते. लक्षात घ्या. ठिकाणी नोकरीचा विचार केला तर सिटीमध्ये ठिकाणी चांगला आहे. लक्षात घ्या. सिटीमध्ये चांगला आहे, सिटी चांगला आहे, विकसित डेव्हलप सिटी या ठिकाणी नवी मुंबई आहे. लक्षात घ्या. सर्व सुविधा या ठिकाणी त्या ठिकाणी चांगल्या भेटल्या जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते अर्ज करताना जे काही महत्वाच्या गोष्टी आपण ते पुढे पाहणार आहोत. लक्षात घ्या. या ठिकाणी पुरुषासाठी सर्वात महत्वाचं या ठिकाणी पहा, जे काही मुलं असतील मुलांसाठी सर्वात महत्वाचं इथे लेखी पेपरचा कसा असतो, फार करून सोपा, कधी या ठिकाणी अवघड मॅक्झिमम असतो, तो या ठिकाणी फिक्स नसतो. तो जो डिपेंड असतो, तो अधिकारी कोण असतो, त्या अधिकारीवर सर्व गोष्टी या ठिकाणी डिपेंड असतात. सध्याचे अधिकारी कोण आहेत, कोण आहे ठिकाणी आपण शेवटी पाहूच. अधिकारी त्या ठिकाणी डिपेंड असतो, त्या अधिकारी या ठिकाणी पेपर सेट करत असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे इथे ओपनची कास्ट आहेत, आपापल्या जागेसाठी आपल्या रिझर्व्ह कास्टसाठी या ठिकाणी सर्वात महत्वाचा अर्ज करणे गरजेचे आहे. लक्षात घ्या. ओपनची जागा ज्यादा आहेत म्हणून तिथे अर्ज करणे चुकीचे तुमचे ठरेल. पण जे ओपनची मुलं आहेत, ओपन कास्टमध्ये अर्ज करताना या ठिकाणी त्यांचं ग्राउंड किती आहे सर्वात महत्वाचं, आपल्या क्षमता आपल्याला माहित असतात, ते जाणून आपण घेऊन आपण फॉर्म भरायचा असतो. लक्षात घ्या. त्यांचं ग्राउंड किती पाहिजे? 41 प्लस असेल. या ठिकाणी लेखी त्यांचं 85 प्लस असेल तर त्यांनी ओपनचे वाले त्यांनी मुंबईला समजा प्रॉपरचे असतील, आसपासचे असेल तर त्यांनी तिथं फॉर्म भरू शकता. लक्षात घ्या. तर कास्ट मध्ये राखीव जागेत अर्ज करणारे कास्टनुसार या ठिकाणी किती लागेल, त्यांचं कमीत कमी किती 37 प्लस त्यांचं ग्राउंड असलं पाहिजे. लक्षात घ्या. कास्टवाले 37 प्लस आणि 80 प्लस या ठिकाणी काय तुमचं ग्राउंडचं या ठिकाणी काय म्हणजे लेखीचं मेरिट या ठिकाणी असलं पाहिजे. पण ते डिपेंड कशावर असणार आहे, तुमच्या पेपर त्यावेळेस कसा निघेल, काय निघेल त्याच्यावरती असणार आहे. सध्या आताचा अंदाज बांधून आपण काय करतो, चांगलं ग्राउंड चांगलं लेखी असेल तर तुम्ही नवी मुंबईला 100% उतरू शकता. तर नवी मुंबईला या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा नवी मुंबईच्या ठिकाणी काय असणार आहे, तुमच्या जे काय गोळ्यासाठी सुद्धा आणि काही 100 मीटर सुद्धा म्हणजे 1600 मीटर यासाठी ग्राउंडकडे चांगलं ग्राउंड आहे. लक्षात घ्या. कारण तिथं प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी काय जीव भरती करतो तिथे चांगलं ग्राउंड असतंच. लक्षात घ्या. चांगलं ग्राउंड येतच, फक्त विषय येतो तो लेखीचा येतो.
लेखी इथं फार टफ आणि अवघड असते, लक्षात घ्या. पेपर बघायला गेलं तर ते कसे हार्ड पेपर असतात. त्यामुळे ज्याचा चांगला अभ्यास असेल आणि लेखी त्याचा चांगला असेल, ग्रॉन लेखी दोन्ही चांगला असेल, त्याने 100% इथं भरा, कारण इथं पेपर अवघड निघण्याचे चान्सेस असतात. ते बी डिपेंड कशावर असतं, तो अधिकारी कोणता असतो त्याच्यावरती 100% डिपेंड या गोष्टी असतात. आतापर्यंत मागील बघितलं तर पेपर इथं हार्डच होता, लक्षात घ्या. ज्याने दिलं असेल त्यांना, विद्यार्थ्यांना माहित असेल. ही पूर्ण माहिती ज्याने जुने एक्झाम दिलेत केले त्यांच्याकडे पूर्ण माहिती आपण संकलित केलेली आहे. जे काय नवी मुंबईला जे काय अधिकारी असतील, पोलीस प्रशासनामध्ये असले, त्यांच्याकडून आपण ही माहिती घेऊन या ठिकाणी तुम्हाला माहिती देत आहोत. तर पुढे पाय ठिकाणी महिलांसाठी सर्वात महत्वाचं पाय ठिकाणी लेखी पेपर सुद्धा या ठिकाणी त्यांनी पाहणे गरजेचं असतं का. सोपा या ठिकाणी अवघड सुद्धा, मग फिक्स पॅटर्न नसतो, कोणत्या मार्क कोणत्या गोष्टी किती लिहितात. समज सर्व विषयाला पुरुषांना असो महिला असो सारख्या विषयाला या ठिकाणी वेटेज देणे गरजेचे आहे. कोणता विषय कधी कोणता येईल सांगता येत नाही. पण सर्वात महत्त्वाचं ओपन कास्ट महिलेसाठी अर्ज करताना त्यांनी 38+ या ठिकाणी ग्राउंड आणि सध्या 75+ या ठिकाणी, कारण महिलाचं मेरिट ऍज कम्पेअर टू म्हणजे तर तुलना केली तर पुरुषापेक्षा या ठिकाणी कमीच लागतं. या ठिकाणी बघा, कधी 2 आकडे लागते, कधी 3 आकडे, 110, 195, 98, 99 अशा त्या दरम्यानच काही ठिकाणी त्यांचं मेरिट बऱ्यापैकी लागतं, कारण कमीच लागतं. कारण पेपर तिथला कसा असतो, हार्ड असतो, लक्षात. ग्राउंड किती पाहिजे तुमचं, 38+ जर असेल, ग्राउंड आपल्या हातात असते, ग्राउंड तिथलं चांगलं मैदान चांगलं आहे, ग्राउंड सर्वांचं तिथं चांगलंच येतं, ज्यामुळे त्यांनी आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न करा. आणि ग्राउंडला तुमच्या ठिकाणी काय म्हणजे लेखीला फायदा होईल. लेखीला कमी जर आले तर ऍडजस्ट होऊन जातील तुमचे मार्क्स, कारण लेखी तिथलं कसं असतं, अवघड असतं. त्यामुळे ओपन मध्ये जे कास्ट महिला आहे त्यांनी ग्राउंडचं किती 38 त्यांचं प्लस जर येत असेल आणि लेखी 75+ सध्या सध्या येत असेल, तरी पण ते डिपेंड होत किती तुमचा एक्झाम दिल्यानंतर समजेल. कारण पेपर कसा निघेल काही कुणाला माहित नसतं, कोण किती मार्केटमध्ये असे बरेच चॅनल आले काही तर्क लावतात. तरी ओपन साठी किती त्यांनी अर्ज करावा. नंतर पेपर कसा असेल झाल्यावरच या ठिकाणी काय आपल्याला त्या गोष्टी समजणार आहेत. कास्टवाले किती 1-2 मार्क्स या ठिकाणी काही ग्राउंड पेक्षा किंवा लेखीपेक्षा तुमच्या ठिकाणी कमी लागत असते, लक्षात घ्या. तर पुढे ठिकाणी बघा, सध्याचे कोण आहेत, मिलिंद भांबरे कोण आहेत, मिलिंद मिलिंद भांबरे या ठिकाणी काय, या ठिकाणी नवी मुंबई सध्या कोण आहे, सीपीआय, लक्षात द्या. त्या सीपीओ डिपेंड असतं की तिथला पेपर कसा निघेल, काय ते अधिकारी कोण पेपर सेटर आहे त्याच्यावर त्या ठिकाणी डिपेंड असतो. त्या ठिकाणी पेपर त्या व्यक्तीवर त्या ठिकाणी डिपेंड होतो, परंतु पेपर सेट करत असतात, लक्षात घ्या. जर अधिकारी ते अधिकारी सध्या कोण आहेत आणि ह्यापूर्वी ते कोणत्या जिल्ह्याला अधिकारी होते आणि त्यावेळेस त्यांनी पेपर सेट केलेला तर कोणत्या प्रकारे सेट केलं, कोणत्या माइंडसेटने चेक केलं सेट केलं, ते सुद्धा या ठिकाणी आपण बघणे गरजेचे आहे. त्यावेळेस पेपर तयार केला, आता ते दुसऱ्या जिल्ह्यात असेल तर त्या जिल्ह्यात त्यांनी काय कशा प्रकारे पेपर सेट केले हे पूर्वी त्यांनी केलेलं ते आपल्याला तिथे लक्षात येईल, लेखीच चांगल्या प्रकारे आपल्याला लक्षात येईल, लक्षात घ्या. ग्राउंड करताना लक्षात घ्या सर्वांनी, ग्राउंडचे आपल्या हातात हातचे मार्क असतात, लक्षात सर्वांनी. त्यामुळे जेवढे जास्त तुम्हाला ग्राउंड मार्क घेतील ना तेवढे ग्राउंडच्या हातचे आपले मार्क असतात. पण पेपर कसा येईल, कोण येईल, काही आता सांगेल, पण जोपर्यंत पेपर येत नाही तोपर्यंत कोणी काय सांगू शकत नाही पेपर कसा निघेल, लक्षात घ्या. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहण्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून व्हिडिओ टाकतात तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन त्याची मिळून जातील. आणि आपण जी के मराठी पूर्ण स्पेशल एमपीएससी लेवलच्या चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमची तयारी करून घेतली जाणार आहे, लक्षात घ्या. थँक्यू.